आपण रोज कचरा बाहेर टाकतो, पण तो गोळा झाल्यावर त्याचं पुढे नक्की काय होतं? कचरा कमी करणं, पुनर्वापर करणं हे तर गरजेचं आहेच, पण जो कचरा उरतो त्याची विल्हेवाट कशी लागते? आज आपण याच शेवटच्या महत्त्वाच्या टप्प्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. विशेषतः आधुनिक शास्त्रीय पद्धतीने बांधलेल्या कचराभूमी म्हणजे लँडफिल्स. आणि हो, वर्षानुवर्षे साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमधून काही मौल्यवान गोष्टी परत मिळवण्याच्या कल्पक पद्धतींवर पण बोलूया. आपल्याकडे याच विषयावरची काही माहिती आहे, त्याचा आज आपण एक सखोल आढावा घेऊया. अगदी बरोबर. घनकचरा विल्हेवाट ही खरं तर कचरा व्यवस्थापन साखळीतील शेवटची पायरी आहे, पण अत्यंत निर्णायक. आज आपण अभियांत्रिकीदृष्ट्या तयार केलेल्या सॅनिटरी लँडफिल्स कशा काम करतात हे समजून घेऊया. म्हणजे त्यात पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी काय काय काळजी घेतली जाते हे पाहूया. म्हणजे पाणी झिरपून भूजल खराब होऊ नये म्हणून काय करतायत, किंवा तयार होणाऱ्या वायूंचं काय करतायत हे सगळं. आणि हो, सोबतच जुन्या कचऱ्याच्या प्रचंड ढिगाऱ्यांचं काय करायचं यावरचं एक महत्त्वाचा उपाय बायोमायनिंग, याबद्दलही बोलूया. अच्छा, म्हणजे आपण ज्याला फक्त कचरा डेपो म्हणतो ना, ती जागा खरं तर एका मोठ्या इंजिनिअरिंग प्रोजेक्टसारखी असते. काय खास असतं या सॅनिटरी लँडफिलमध्ये? हो, नक्कीच. आधुनिक सॅनिटरी लँडफिल म्हणजे नुसती जागा नाही, ती पर्यावरणाचा, विशेषतः आपल्या भूजलाचा बचाव करणारी एक सुरक्षित रचना आहे. याच्या तळाशी म्हणजे जमिनीच्या बाजूला एका मोठ्या टबसारखं अनेक थरांचं संरक्षण असतं. त्याला लायनर सिस्टीम म्हणतात. लायनर सिस्टम? हो. यात घट्ट चिकणमाती आणि त्याच्यावर HDPE नावाचा एक जाड, अभेद्य प्लास्टिकचा थर असतो. याचा मुख्य उद्देश काय आहे? तर कचऱ्यातून झिरपणारं दूषित पाणी, ज्याला लिचेट म्हणतात, लिचेट, ते जमिनीत आणि भूजलात मिसळण्यापासून पूर्णपणे रोखणं. अच्छा, म्हणजे हे पाणी अत्यंत काळजीपूर्वक जमा केलं जातं. बरं, पण मग त्या जमा झालेल्या लिचेटचं काय करतात? आणि कचरा कुसताना वायू पण तयार होतात ना? बरोबर. त्यासाठी पण व्यवस्था असते. त्या लायनरच्यावर पाईप्सचं एक जाळं असतं, जे हे लिचेट गोळा करतं. मग हे दूषित पाणी बाहेर काढून त्यावर प्रक्रिया केली जाते. ते शुद्ध केलं जातं. ओके. तसंच कचरा कुसताना मिथेनसारखे वायू तयार होतात. हे वायू पर्यावरणासाठी धोकादायक ठरू शकतात. म्हणून ते गोळा करण्यासाठी वेगळी गॅस कलेक्शन सिस्टीम असते. आणि मग त्या वायूंचं? हे वायू एकतर जाळून नष्ट केले जातात, किंवा काही ठिकाणी त्याचा उपयोग वीज निर्मितीसाठी होतो. अरे वाह, कमाल आहे. म्हणजे कचरा फक्त एका जागी टाकला जात नाही, तर त्यातून निर्माण होणाऱ्या प्रत्येक घटकावर नियंत्रण ठेवलं जातं. हे सगळं खूप गुंतागुंतीचं आणि महत्त्वाचं वाटतंय. पारंपरिक लँडफिलपेक्षा अजून काही वेगळ्या पद्धती आहेत का? आहेत ना. एक आहे बायोरिॲक्टर लँडफिल. बायोरिॲक्टर? हो. ह्यात कचरा लवकर विल्हेवाट व्हावा यासाठी जाणीवपूर्वक काही गोष्टी केल्या जातात. उदाहरणार्थ, जे लिचेट जमा होतं ना, ते पुन्हा कचऱ्यावर फिरवलं जातं, किंवा कधीकधी कचऱ्यात हवा खेळवली जाते. अच्छा. यामुळे काय होतं, कचरा नेहमीच्या लँडफिलपेक्षा खूप लवकर कोसतो, वायुनिर्मिती लवकर पूर्ण होते. आणि ती जागाही लवकर पुन्हा वापरण्यायोग्य होऊ शकते. अगदी बरोबर. ती जागा लवकर मोकळी होते. हे तर झालं नवीन कचऱ्याचं. हो. पण आपल्या शहरांभोवती दिसणारे ते जुने, वर्षानुवर्षे साचलेले कचऱ्याचे डोंगर, ज्याला तुम्ही लेगसी वेस्ट म्हणालात, त्याचं काय? त्यावर काही उपाय आहे का? हो, नक्कीच आहे. आणि तो उपाय खूप रंजक आहे. बायोमायनिंग. बायोमायनिंग? हो. या प्रक्रियेत काय करतात की जुन्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याला अक्षरशः खाणकाम केल्यासारखं उकरलं जातं. मग यांत्रिक पद्धतीने, म्हणजे मशीन वापरून चाळून त्यातले वेगवेगळे घटक वेगळे केले जातात. म्हणजे काय काय वेगळं करतात? जसं की प्लास्टिक, धातू, दगडमाती, कापड आणि जो कुजलेला सेंद्रिय कचरा असतो तो वेगळा करतात. म्हणजे जुन्या टाकून दिलेल्या कचऱ्यातूनही काहीतरी उपयोगी वस्तू परत मिळवता येतात. हे तर खरंच अविश्वसनीय वाटतंय. नक्कीच. ह्यातला जो कुजलेला भाग असतो तो चांगल्या प्रतीचं खत बनवण्यासाठी वापरता येतो. प्लास्टिक, धातू, काच ह्यांसारख्या वस्तू पुनर्वापरासाठी पाठवता येतात. दगडमातीचा उपयोग रस्ते किंवा इतर बांधकामात भर टाकण्यासाठी होतो. फक्त जो अगदीच निरुपयोगी कचरा उडतो, ज्याचं काहीच होऊ शकत नाही, तोच नवीन शास्त्रीय लँडफिलमध्ये टाकावा लागतो. ह्या बायोमायनिंगमुळे काय होतं, जुन्या कचरा डेपोची मोठी जागा मोकळी होते. वर्षानुवर्षांचं प्रदूषण थांबतं आणि चक्क संसाधनही परत मिळतात. पण हे बायोमायनिंग खूप खर्चिक आणि वेळखाऊ नसेल का? म्हणजे एवढे मोठे डोंगर साफ करायला किती वर्ष लागत असतील? हो, तुमचा मुद्दा बरोबर आहे. सुरुवातीचा खर्च नक्कीच जास्त असतो आणि मोठ्या ढिगाऱ्यांसाठी वेळही लागतो.
काही वेळा अनेक वर्षही लागतात. पण याचे दूरगामी फायदे खूप मोठे आहेत. विचार करा, मोकळी होणारी कोट्यवधींची जमीन, थांबणारं भूजल आणि हवा प्रदूषण, आणि परत मिळणारी संसाधनं. त्यामुळे आता अनेक ठिकाणी सरकार आणि खाजगी कंपन्या एकत्र येऊन असे प्रकल्प राबवत आहेत. ही एक प्रकारची भविष्यातली गुंतवणूकच आहे. तर आजच्या चर्चेतून हे स्पष्ट होतंय की आधुनिक कचरा व्यवस्थापन म्हणजे केवळ कचरा उचलून कुठेतर टाकणं नाहीये. सॅनिटरी लँडफिल ही पर्यावरणाच्या रक्षणासाठी तयार केलेली एक खूप विचारपूर्वक बनवलेली गुंतागुंतीची अभियांत्रिकी प्रणाली आहे. आणि बायोमायनिंगसारख्या तंत्रज्ञानामुळे आपण भूतकाळातल्या चुका सुधारून कचऱ्याच्या ढिगाऱ्यांकडेही संसाधनांचा स्रोत म्हणून पाहू शकतो. संपत्ती मिळवणं ही खऱ्या अर्थाने कचऱ्याला सोन्याचं मोल देणारी आहे असं वाटतं. यातून एक नवी दिशा दिसते. अगदी. आणि या सगळ्या माहितीनंतर एक विचार नक्कीच मनात येतो की आपण जो कचरा निर्माण करतो आहोत त्याचा प्रवास किती गुंतागुंतीचा आणि दूरगामी परिणाम करणारा असू शकतो. भविष्यात या लँडफिल्सवरचा भार कमी करण्यासाठी वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर आपण अजून काय वेगळं करू शकतो याचा विचार प्रत्येकाने करायला हवा.